रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायातील थोर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आपल्या परमार्थ पुंजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा, तसेच लिंक शेअर करा. सेवेतो हा रस वाटेतो अनिका. महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जग महाराज की जय. सब संतन की जय. ओम श्री विभूषितकारान्नवनीरदाभात पीतांबरादगुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमगत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञज्योद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदाह्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐसे बोलिले देवे तेथ जी म्हणितले पांडवे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली होई भगवद्गीता ग्रंथातील 9व्या अध्यायातील 12व्या श्लोकावरील अंतिम ओवी आहे. 12व्या श्लोकावरची शेवटची ओवी आणि 13व्या श्लोकाचा अवतरण म्हणून ही ओवी आपले म्हणून दाखवलेली आहे. कोणत्या निमित्ताने कार्यक्रम हे आपला सगळ्यांना ज्ञात आहे. संत श्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराज यांचा जन्म सप्त सुवर्ण महोत्सव 750वा सुवर्ण महोत्सव जन्माचा. त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे श्रद्धास्थान पांडुरंगजी महाराज घोले माझे अत्यंत प्रेमाचे असणारे परप्रेमास्पद अभिनव हृदयी गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगजी महाराज घोले आणि यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ही सेवा या ठिकाणी होते आहे. हा सप्ताह चालू झाले. आजचा 7वा दिवस आहे. खरं तर महाराजांचा अमृत महोत्सव मागेच व्हायला पाहिजे होता. वर्षभर मागे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम संपन्न झाले आणि शेवटचा मोठा कार्यक्रम दिनांक 23 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये गाथा मंदिरावर आणि संपन्न झाला. त्याच काळात आणि ही कार्यक्रम व्हायला पाहिजे होता, पण त्या काळात महाराजांना वेळ मिळत नव्हता. आणि पांडुरंगाप्पा यांची इच्छा होती की महाराजांनी 8 दिवस इथे थांबावं. महाराजांनी 8 दिवस थांबावं. संपूर्ण गुरुकुलचे साधक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी थांबावं. सगळे अध्यापक आहेत, त्यांनी थांबावं. पण सगळ्यांना थांबणं त्यावेळेला शक्य नव्हतं. महाराजांनाही वेळ नव्हता. म्हणून पांडुरंग महाराज घोले आणि पांडुरंगाप्पा मिटकरी, पांडुरंगाप्पा गडकरी यांच्या विचाराने हा वेळ निवडलेला आहे. म्हणून 9 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 असा कालावधी निवडण्यात आला आणि आता सप्ताह संपन्न झालेला आहे.
अनेक वक्त्यांनी अनेक कीर्तनकारांनी महाराज लोकांनी महाराजांचे गुणवर्णन केलेले आहेत. आजचा 7वा दिवस आहे. प्रत्येक दिवशी 2-2 कार्यक्रम झाले, 2 प्रवचनं 2 कीर्तनं, म्हणजे प्रत्येक दिवशी 4 वक्ते, असे 6 दिवस होऊन गेले कालपर्यंत. साईचोक 24 वक्ते होऊन गेले कालपर्यंत. आजचा सकाळचा 25वा वक्ता. असे 25 वक्त्यांनी महाराजांचे गुणवर्णन केलेले आहेत. आता आपण काय गुणवर्णन करणार महाराजांचे? इतके लोकांनी वर्णन केले आणि आपलं शिल्लक काय राहिलं आपल्याकडे वर्णन करण्यासाठी? खरं तर महाराजांचे गुण अफाट आहेत. सगळे गुण वर्णन करणं कोणाला शक्य नाही. काही ना काहीतरी शिल्लक गुण राहतातच. अहो, समुद्रामध्ये किती पाणी आहे, त्या पाण्याचं मोजमाप आहे का? समुद्राच्या पाण्यातील मोजमाप जसं नाही तसे महाराजांच्या गुणांचं मोजमाप नाही. असे अनंत गुण महाराजांच्या ठिकाणी सद्गुण आहेत. एक टिटवी नावाची पक्षी आहे, तिने चोचीने पाणी भरलं समुद्रातलं. टिटवू चाचवागी प्रत्येक चोच भरून पाणी घ्यायचं नाही का बादली टाकायचं. ते संपूर्ण समुद्राचं माप करायला लागली ती. केव्हा तिला समुद्राचं माप होणार आहे? अफाट समुद्राचं पाणी आहे. टिटवू चाचवागी माप सोय सागरी, त्याप्रमाणे. आणि महाराजांचे गुण किती वर्णन केले ते वर्णन करणं शक्य आहे काय? अफाट गुण आहेत समुद्राप्रमाणे. जशी समुद्राच्या पाण्याची खोली कळत नाही त्याप्रमाणे महाराजांचे गुण सगळे कोणालाही कळत नाहीत, वर्णन करणं शक्य नाही. असे गुण महाराजांचे आहेत. महाराज गुणांची खाण आहेत. खाण कशाला म्हणतात? जिथे माल सगळा तयार होतो त्याला खाण म्हणतात. जसं राजस्थानमध्ये मार्बलच्या खाणी आहेत. किती मार्बल काढलं तरी ते मार्बल तिथून निघतच. त्याप्रमाणे ग्रेनाईट पाषाण आहे, ग्रेनाईट फरशी असते, पाषाण असतं, त्याच्या खाणी आहेत. इरकलला, कर्नाटकमध्ये इरकल नावाचं मोठं शहर आहे. तर इरकलच्या आजूबाजूला परिसरामध्ये 30-40 किलोमीटर परिसरामध्ये आणि ग्रेनाईटच्या खाणी आहेत. मी जाऊन बघितलेले आहे ते महाराजांच्या बरोबर. त्या सगळ्या खाणी शोध पाहिल्या. आम्हाला ते पाषाण आणि सुद्धा गीता मंदिरासाठी त्यासाठी आम्हाला बोधले महाराजांनी आम्हाला घेऊन गेले गाडीमध्ये आणि त्या संपूर्ण खाणी दाखवल्या. मोठमोठे दगड असतात, ते कोण काढतात जमिनीतून खाणीतून. एका गाडीमध्ये एकच दगड बसतो ट्रकमध्ये, असे मोठे दगड असतात. इतके दगड आपण आणले, ग्रेनाईट दगड, तरी त्या खाणीतले दगड संपलेत का? दगडाची किती मोठी खाण आहे ती, कितीतरी खाण दगड गाडीत संपतच नाहीत. तसे महाराजांचे गुण, महाराजांची गुणांची खाण असल्यामुळे ते गुण त्यांचे किती वर्णन केले तरी संपणं शक्य नाही. असे महाराजांचे अफाट गुण असल्यामुळे जिवायशी देखी अनेका जीवासी, निखळची राशी गुणांचीच. गुणांची राशी आहेत महाराज. राशी आहे धान्याची शेतामध्ये. 10-20 पोते 10-20 गोण्या आपण माप भरलं तर ते गोण्या माप मोजता येतं, सांगता येतं. पण ही राशी आहे खूप उंच. त्याच्या धान्य किती आहे, किती पायली धान्य आहे, किती मन धान्य आहे, किती किलो धान्य आहे, याचं मोजमाप करता येतं का? नाही. त्यामुळे महाराजांचे जे गुण आहेत, त्यांचे सद्गुण आहेत, ते गुणांची राशी असल्यामुळे ते गुण मोजता येणे शक्य नाही. जीवायसे देखील अनेका जीवासी, निखळची राशी गुणांचीच महाराज म्हणतात. कोण? तुकोबा बोलतात. जीवायसे देखील अनेका जीवासी, निखळची राशी गुणांचीच. गुणांची राशी आहेत महाराज. त्यामुळे किती वर्णन केले गुण तरी संपतच नाहीत. आतापर्यंत अनेक वक्त्यांनी 25 वक्ते होऊन गेले. आतापर्यंत 25 वक्ते. 6 दिवसाला 7वा दिवस सकाळचा कार्यक्रम. या सगळ्या प्रत्येक वक्त्यांनी महाराजांचे गुण वर्णन केले. पण महाराजांचे गुण संपले का? नाही, संपणं शक्य नाही. महाराज गुणांची खाण आहेत आणि त्यामुळे गुण संपणं शक्य नाही. आणि म्हणून काही ना काहीतरी मला थोडंफार वर्णन करता येईल याच्यासाठी आणि मी ही ओळी घेतलेली. तुमच्या लक्षात आलं असेल ही ओळी मी का निवडली. ही 9व्या अध्यायातील, गीतेच्या 9व्या अध्यायातील ज्ञानेश्वरीची आणि ही ओळी आहे 187 क्रमांकाची. ऐसे बोलले देवे तेथ जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. भगवंतांनी या अगोदर आणि राक्षस लोकांचं वर्णन केलं. मोह राशा मोह कर्माणू मोह ज्ञानाविचे तसा राक्षसी मातुकींच्या प्रकृती मोहिन मिश्रिता. जे 2 श्लोक आहेत त्यांचं वर्णन केलं भगवंतांनी ह्या लोकांचं. 11वा आणि 12वा. 11वा श्लोक आहे अवजानंती माम मूढा मानुषीन तनु आश्रितम
परम भाव मजानत मम भूत महेश्वरम हा 11वा श्लोक आहे. आणि 12वा मोगाचा मोकर मानव मोग ज्ञानाविच साप. आज जे आस्तिकपक्षीचे लोक आहेत त्यांचं ज्ञानही फुकट आहे, त्यांचे आशयही व्यर्थ जातात, सगळं त्यांचं व्यर्थ आहे. असे राक्षसी आसरी लोक आहेत, त्याचं वर्णन किती करायचं. देवाने खूप वर्णन केलं, खूप वर्णन केलं आणि वर्णन केल्यानंतर देव कंटाळे त्या वर्णनाला. म्हणून असोत ये वयाने काहीसे मूर्खांची बोलणी वया वाढविता वाणी श्रेणीलहन. अर्जुना किती वेळ बोलायचं आता हे आसरी लोकांचे गुण किती वेळ वर्णन करायचे. 2 श्लोक फक्त देवाने गायले, त्यात देवाला कंटाळा आला. 11वा श्लोक आणि 12वा श्लोक 2 श्लोकात आसरी प्रकृतीच्या लोकांचं वर्णन केलं आणि देव कंटाळले आणि म्हणतात म्हणून असोत ये वयाने. राहू दे आता असोत वयाने हे व्यर्थ बोलणं, हे सगळे वर्णन करणं, ह्या लोकांचं आसरी लोकांचं वर्णन करणं व्यर्थ आहे. काहीसे मूर्खांची बोलणी, हे मूर्ख लोक आहेत, त्यांची बोलणी आता कशाला बोलायची. त्यांचं वया वाढवता वाणी शिनेल या मूर्खांचे गुण वर्णन केले, त्यांचं सगळं कथन केलं तर आपल्या वाणीला सीन होईल, त्रास होईल. वाणीला विश्वास मिळण्यासाठी संतांची गुण वर्णन करावे लागतात. हे जे दुष्ट लोक आहेत, आसरी प्रकृतीचे लोक आहेत, त्यांचे गुण गाऊन त्यांचं चरित्र गाऊन वाणीला सीन होतं. भगवान म्हणतात अर्जुना जाऊ दे आता, त्याचा मला कंटाळा आलाय. म्हणून असोत ये वायाणी काहीसे मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी सिनेल. वाढविता ते चरित्र, ते गुण, ते त्यांचं बोलणं जर वाढवलं तर वाणीला सीन होईल, त्रास होईल, दुःख होईल आणि म्हणून ते आता वर्णन करत नाही असे भगवान बोलले. आणि शेवटची ओळी या श्लोकाची असं भगवान पुढे बोलतात ऐसे बोलले देवे ते तर जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसरते साधुकथा. भगवान असे बोलले या मागे 2 श्लोकामध्ये. आणि ऐसे बोलून ते तर जी म्हणितले पांडवे. भगवान असं बोलल्यानंतर जाऊ दे आता ते काय ऐकू नको. मग भगवान परमात्म्याला अर्जुन काय म्हणतो, जी म्हणतो. जी म्हणितले पांडवे. पांडवांनी जी असं म्हटलं. इथं पांडव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, अर्जुन असा अर्थ घ्यायचा. कारण पांडव हे सामान्य नाम आहे, अर्जुन हे विशेष नाम आहे. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पांडवाचे विशेष नाम आहेत आणि पांडव हे सामान्य नाम आहे. एकच अनेकामध्ये असतं त्याला सामान्य म्हणतात. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम. एक अनेकामध्ये असतं, एक असतं ते नित्य असतं, त्याला सामान्य म्हणतात. हे पांडव हे सामान्य नाम आहे. हे सगळ्या ठिकाणी लागतं, सगळ्या म्हणजे 5 ठिकाणी लागतं. जे 5 भाऊ बंधू आहेत ते धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सगळेच पांडव आहेत. पांडव शब्दाचा अर्थ काय, पंडो अपत्यम पुमान पांडव. पंडूचे अपत्य, पंडूचे पुत्र त्यांना काय म्हणतात, पांडव म्हणतात. धृतराष्ट्राचे पुत्र त्याला म्हणतात धार्तराष्ट्राहा आणि पंडूचे पुत्राला काय म्हणतात, पांडवाहा बहुवचन. पांडव हे एक वचन आहे आणि पांडवाहा हे बहुवचन आहे. तेव्हा हे जे 5 पांडव आहेत पैकी या ठिकाणी ते तर जी म्हणितले पांडवे, त्या ठिकाणी पांडवाने जी असं म्हटलं. या ठिकाणी पांडव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, धर्माचा अर्थ घ्यायचा का पांडव शब्दाचा, इथे भीम अर्थ घ्यायचा का, जी असं म्हटलं त्या भीमाने, का नकुल सहदेव अर्थ घ्यायचा नाही. हे 4 सोडायचे. या ठिकाणी अर्थ घ्यायचा पांडव शब्दाचा फक्त अर्जुन अर्थ घ्यायचा. असं काय घ्यायचा, संपूर्ण गीता ही भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद हे प्रत्येक आणि श्लोकाच्या अध्यायाच्या शेवटी असा मंत्र आहे. श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं प्रत्येक आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायाम. श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्य योगो नाम द्वितीयोध्यायाम. श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्यायाम. श्रीकृष्ण अर्जुन संवादे दान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थाध्याय. तसंच असे अनेक प्रत्येक आहेत. श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण अर्जुन संवादे असा शब्द आहे. अर्थात संपूर्ण गीता आणि ही भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद असल्यामुळे येथे आणि भगवान बोलतात पांडवाला आणि त्या पांडव म्हणतो, पांडव म्हणजेच अर्जुन. अर्जुनाच्या ठिकाणी जी असं म्हटलं. ऐसे बोलले देवे असं भगवान बोलले त्या दुष्टांच्या बाबतीमध्ये. आणि मग ते तर जी म्हणितले पांडवे. काही ठिकाणी जी म्हणितले पांडवे असा पाठ आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण आपल्या ज्ञानेश्वरीत मामांच्या फक्त एकच वेळा जी आहे. ते तर जी म्हणितले पांडवे. तुमच्या कोणत्या ज्ञानेश्वरी कदाचित जी 2दा असेल,
म्हणून ते आपल्या मुखात तो शब्द जी जी आज म्हणितले पांडवे असं बसलेला आहे. पण इथं आहे ऐसे बोलले देवे ते तर जी म्हणितले पांडवे. पांडव नाम अर्जुन. अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताला म्हणतात देवा जी अहो. जी हा आणि आदर दाखवणारा आणि होकार आहे. आदरार्थी होकार शब्द हा. मोठ्या माणूस आपल्याला बोलत असताना, मोठा माणूस आपल्यासोबत बोलत असताना तो आपलं काय बोलतोय त्याला होकार देताना, प्रतिसाद देताना, होकारार्थी प्रतिसाद देताना जी म्हणावं लागतं. मोठा माणूस आहे आपल्या पुढे बोलतोय, आपण काय म्हणतो जी जी हाजी हाजी. हिंदीमध्ये हाजी म्हणतात का जी हा म्हणतात. म्हणजे मोठ्या माणसाला होकार प्रतिसाद देत असताना, होकारार्थी प्रतिसाद देत असताना जी म्हणावं लागतं. समजा शास्त्राचं सुनबाईला हाक मागलो, ज्ञानेश्वरी सासरे हाक मागली, तर त्याने काय असं नाही म्हणायचं की अहो असा होकार द्यायचा नाही. मग काय म्हणायचं सासऱ्याला सुनबाईने जी जी. आता आपल्याकडे म्हणतात पण मराठवाड्यामध्ये, तुमच्याकडे म्हणतात नाही देव जाणे. पण सासरा किंवा सासू वयोवृद्ध सुनेला काही बोलत असतील, ज्ञानेश्वरी गीता काय जे नाव असेल ते त्या सुनेचं, तिने काय म्हणते ते अहो असं नाही म्हणत. काय म्हणते मग ती जी जी मामांजी. सासरा ती मामांजी म्हणते, सून काय बोलते सासऱ्याला जी मामांजी. म्हणजे जी हे आदरार्थी होकार शब्द आहे. तसं भगवान या ठिकाणी अर्जुनाला बोलतात आणि अर्जुन त्या ठिकाणी जी म्हणतो. जी तेच जी म्हणितले पांडवे. पांडवांना अर्जुन म्हणतो जी देवा आपण जे म्हणतात ना ठीक आहे जी. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर जी शब्द आलेला आहे. जी म्हणजे अहो देवाला उद्देशून अहो. अशा ठिकाणी आदरार्थी हा शब्द आहे जीव. ऐसे बोलले देवे ते तर जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधो कथा. आदरार्थाने आदराने अर्जुन जी म्हणतो आणि भगवान म्हणतात ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाचेला विश्राम मिळेल, वाणीला विश्रांती मिळेल, ती साधूची कथा मी तुला सांगतो, साधूचं चरित्र सांगतो. साधूच्या कथेमध्ये आणि वर्णनामध्ये आणि विश्रांती मिळते. भगवंताला त्याचा आनंद वाटतो साधूची कथा गात असताना. म्हणून अर्जुना मी तुला आता साधूचं चरित्र सांगतो, साधूंची कथा सांगतो, तू ऐक. भगवान 2 शब्दातच असे लोकांचं वर्णन केले 2 श्लोकामध्ये आणि भगवान कंटाळले आणि पुढे खूप वर्णन करतात भगवान. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधू कथा ऐके जेथ वाचा विसवे, ज्या ठिकाणी वैनला विश्रांती होईल अशी साधू कथा मी तुला सांगतो, ते ती तू आता ऐक असं भगवान बोलले. आणि साधू कथा सांगायला वारी पुढे सुरुवात केली. कोणत्या 13व्या श्लोकापासून. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. अर्जुना तू हा कसा असतो विषय बदलला असतो. जिथे तू शब्द येतो संस्कृतमध्ये तिथं विषय बदलतो. हे होऊन गेलं तू म्हणजे परंतु. आता वेगळा विषय, पहिला विषय संपला. आस्त्री लोक यांचं वर्णन संपलं. आता तो महात्म्यांचं वर्णन ऐक. महात्मानस्तु मां पार्थ. हे पार्थ महात्मा हा दैवीं प्रकृतिमाश्रिताः दैवी प्रकृती आश्रय केलेले महात्मे बहुजने भजन्ती अनन्य मनसो. भजन्ती अनन्य मनसा. अनन्य मनसा भजन्ती ज्ञात्वा भूतादिमयम. अहम अव्ययम भूतादि ज्ञात्वा अनन्य मनसा भजन्ती. अनन्य मनसाने माझं भजन करतात असं भगवान पुढे साधूचं वर्णन करून सुरुवात करतात बोलायला. ही ओवी मी का घेतली लक्षात आलं असेल. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधूची कथा गायल्यानंतर माणसाच्या वाचेला विश्रांती मिळते. आज आपल्या साधू कथा गायची जेवढा वेळ मिळेल तेवढ्या प्रमाणामध्ये. आज आपल्या समोर साधू कोण आहेत? परमपूजनीय पांडुरंग महाराज फुले. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान, माझे अत्यंत जीवलग 62 वर्षांचे सांगाती. महाराजांची माझी मैत्री 62 वर्षापासून आहे. 1962ला मी संस्थेत प्रवेश केला. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दिनांक 28/11/1962. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दिनांक 28/11 म्हणजे नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर 1962ला मी संस्थेत प्रवेश केला आणि तेव्हापासून महाराजांची ओळख झाली. त्याला आता 62 वर्षापर्यंत झालेत. 62ला प्रवेश केला आणि 62 आता 2024 आहेत. तेव्हापासून महाराजांचा माझा संबंध प्रेमाचा असल्यामुळे ते प्रेम अजून तुटलेलं नाही. अनेकांचे मैत्री होते काही वर्षाभोवती, पण मैत्री त्यांची तुटते, काही वितुष्ट येतं. पण महाराजांची माझी मैत्री तेव्हा झाली 62 वर्षापूर्वी. तेव्हापासून त्यांची माझी मैत्री तुटलेली नाही. असे माझे 62 वर्षांचे सांगायचे असणारे
आणि तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान माझी अत्यंत आवडते, अत्यंत परप्रेमास्पद अभिन्न हृदयी, मी अभिन्न हृदय म्हणतो, म्हणजे त्यांचं माझं हृदय एक आहे. अभिन्न हृदयी पांडुरंग महाराज घोले त्यांच्या चरित्राने आपल्या थोड्या काही प्रमाणामध्ये जेवढं काही आठवते, जेवढं काही गायले, अनेकांनी गायलं जरी असलं तरी त्याच्या काही खानाखून आहेत सूक्ष्म रूपाच्या, त्याकडे तुम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळू शकत नाहीत. मी बरोबरीचा आहे, सगळ्या गोष्टी महाराजांच्या मला आणि ज्ञात आहेत, म्हणजे काही थोडंफार आणि मला सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी हा मोठा दिवभर महोत्सव आयोजित केलेला आहे. आपण मोठे भाग्यवान आहात, महाराजांचं आणि आपण अमृत महोत्सव साजरा करत आहात. खरं तर संत श्रेष्ठ जे मंडळी आहेत त्यांचा अमृत महोत्सव साजरा करावा. देवाला तो आवडतो उत्सव, हा उत्सव देवाला आवडणारा आहे. संतांचं वर्णन केलं, संतांचे गुणगान गायले तर देवाला आनंद होतो. भगवान म्हणतात, अर्जुना जे माझी भक्ती करतात ना ते खरे माझे भक्त नाहीतच. मग तुझे देवा खरे भक्त कोण? हे बाकीचे भक्तांना माझी भक्ती करणारे याला मी खरे भक्त मानत नाही. मग माझ्या भक्तांची जे भक्ती करतात ते माझे खरे भक्त आहेत. ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः. हे पार्थ अर्जुन, ये जना मे भक्ताः, जे माझे भक्त लोक आहेत माझी भक्ती करतात, न मे भक्ताश्च ते जनाः, ते जना मे भक्ताः न, ते लोक माझे खरे भक्त नाहीत. मग मत भक्तानांतु ये भक्ताः ते मे भक्त तमामताः. तू म्हणजे परंतु विषय बदलला. मत भक्तानां ये भक्ताः, जे माझ्या भक्तांचे भक्त आहेत ते मे भक्त तमामताः, ते जनाः मे भक्त तमामताः, भक्ततमतः, ते माझे भक्ततम आहेत. तम शब्द जेव्हा प्राचीन अर्थे लागतो अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते तर तम प्रत्यय लागतो. जसं गुह्य ज्ञान, ज्ञानेश्वरीमध्ये गुह्य ज्ञान सांगितले, नंतर गुह्यतर सांगितलं, त्याचं गुह्यतम सांगितलं. गुह्यतर आणि गुह्यतम अशा तीनदा ज्ञानांचं वर्णन केले. कुठे? गीतेमध्ये. गुह्यात गुह्यतर मया, पहिलं गुह्य नंतर गुह्यतर. हे मया म्हणजे मी तुला ते सांगितलं. आणि 15चा शेवट श्लोक आहे, इथे गुह्यतमम शास्त्रमी मुक्त मया नग. गुह्यतमम म्हणजे अत्यगुह्य. तम प्रत्यय केव्हा लागतो? जिथं अतिशय प्राचुर्य असतं त्या गुह्याचं तिथं तम प्रत्यय लागतो. अति गुह्यतम ज्ञान मी तुला सांगतोय. तसं या ठिकाणी भगवान म्हणतात ते माझे भक्त कसे आहेत? ते मे भक्त तमामतः, तम प्रत्यय लागला आहे. तम ते भक्त तमामतः, ते जनाः मेरे, ते माझे जण भक्त आहेत, जे श्रेष्ठ भक्त आहेत. जे माझी भक्ती करतात ते माझे भक्त नाहीत, माझ्या भक्तांची भक्ती करतात, माझ्या भक्तांची सेवा करतात ते माझे श्रेष्ठ भक्त आहेत. आणि म्हणून भगवंताचे भक्त असणारे पांडुरंग महाराज घोले त्यांची तुम्ही सेवा करत आहात, त्यांचा मी उत्सव स्वागत म्हणून तुम्ही सुद्धा देवाला आवडणार होणार आहेत. बाकीचे भक्त देवाला आवडतात त्यापेक्षा तुम्ही देवाला आवडणार होणार आहेत. कारण पांडुरंग महाराज घोले हे देवाचे आवडते भक्त आहेत. देवाचे आवडते भक्त ते का झाले? महाराजांचा जो गाथा आहे तुकोबाईंची गाथा, ती गाथा महाराजांनी पांडुरंग महाराज घोले यांनी आणि पूर्ण गाथा करून दगडावरती शिलालेख स्वरूपामध्ये गाथा म्हणतात लावलेली आहे. म्हणजे तुकोबाईंना खूप आनंद झालेला आहे. देवाची वेदवाणी असणारी वेदवाणी तुकोबाईची गाथा वेदवाणी आहे. तो का तरी सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत आहे पाणी. तुकोबाईंची गाथा कशी आहे? वेदाचा तो अर्थ आम्हाला हे प्रमाण नाही. चौवेदाचे केले विवरण ऐते गहन करून या. कोण रामेश्वर भट्ट म्हणतात ना, चौवेदाचे केले विवरण. 4 वेदाचं विवरण केलेलं ही गाथा आहे. गाथ्याचे अभंग आहेत ना, हे साधे अभंग नाहीत. 4 वेदाचं विवरण आहे पूर्ण. असा जे वेदाचं विवरण असणारी गाथा, ही गाथा आणि शिलालेख स्वरूपामध्ये करून महाराजांनी गाथामध्ये लावून सगळ्या जगापुढे प्रगट केली असल्यामुळे देवाला मोठा आनंद आहे. माझा पांडुरंग तुकोबाईंना मोठा आनंद झाला. खरं तर तुकोबाईच्या पूर्वी गाथा तयार झाली असती. गाथा मंदिर तुकाराम महाराज वैष्णवला जाण्याच्या पूर्वीच गाथा मंदिर तयार झालं असतं तर तुकाराम महाराज वैष्णवला गेलेच नसते. इथेच राहिले असते गाथा मंदिरावर की माझ्या पांडुरंगाने. आणि किती सुंदर गाथा कोरलेली आहे, किती सुंदर मंदिर बनवलेले, किती शोभामंदिराचे बनवलेले आहे. हे सगळं म्हणून तुकाराम महाराज इथेच थांबले असते. हे पाहिलं महाराजांच्या इच्छेप्रमाणे, तुकोबाईंच्या इच्छेप्रमाणे सगळे आणि महाराजांनी गाथा मंदिरामध्ये प्रयोग राबवलेले आहेत.
सगळ्याभोवती द्यावे अन्न, हे महाराजांचं म्हणे तुकोबायांचं. सगळ्याभोवती द्यावे अन्न, त्यासाठी महाराजांनी अन्नदान चालू केलेलं आहे. दररोज 500, 600, 700 लोक मंदिरामध्ये दररोज जेवतात. सगळ्याभोवती द्यावे हे हे जे महाराजांचं प्रमाण आहे हे इथं सार्थ झाले. त्याचप्रमाणे महाराजांनी ताणल्या जीवन म्हणा माझी पाणपोची व्यवस्था केली. थंड पाणी, थंड आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था गाथा मंदिरावरती. त्याप्रमाणे औषधोपचार चालू केलेत, गायीचं पालन केले. हे सगळे महाराजांचं महाराजांनी वर्णन केले तुकोबायांनी. भूतदया गायी पशूंचे पालन, ताणल्या जीवन वनामाजी. भूतदया म्हणजे प्राणी मात्र दया करणं, प्राणी मात्रांचे सगळे औषधोपचार करणं, ही जी महाराजांची इच्छा आहे तुकोबायांची, ती महाराजांनी प्रत्येक 8 दिवसात तिथे डॉक्टर येतो आहे आणि मोफत औषधोपचार करतोय गाथा मंदिरावरती. भूतदया ही भूतदयासाठी प्रमाणे. गायी पशूंचे पालन, गायी महाराजांनी त्यांनी काय केलं, 50-60 गायी आहेत. काही दुसऱ्या ठिकाणी आहेत, काही गाथा मंदिरावर आहेत. त्या सगळ्या गायींची महाराज सेवा करतात आणि ते शुद्ध दूध, चांगल्या गायीचं देशी गाई दूध विद्यार्थ्यांना सगळ्यांना खाऊ घालतात. म्हणून भूतदया गायी पशूंचे पालन आणि ताणल्या जीवन वनामध्ये, हे सगळं जे तुकोबाईंचं म्हणणं आहे, या सगळ्याला महाराजांनी होकार देऊन हे सगळं गाथा मंदिरावर राबवलेलं असल्यामुळे तुकोबायांना खूप आनंद होत असेल की माझ्या पांडुरंगाने किती सुंदर हे सगळं बनवलेलं आहे. म्हणून हे ती पाहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, महाराजांचं हे कर्तृत्व पाहण्यासाठी तुकोबाई वेगवेगळं न जाता इथे थांबले असते. नाहीतरी गुप्त उपायाने महाराज तिथे आहेतच गाथा मंदिराची सगळी आणि ती सेवा पाहण्यासाठी. असं महाराजांनी गाथा मंदिर बांधून हे सगळं कार्य केलं. किती त्यांची मला वर्णन करून सांगावेत. खरं म्हणजे आता वेळ किती मिळते मला हे जोर अवलंबून आहे. इतक्या लोक वेळ संपत चाललाय, मला हे काही कळत नाही. नाही तर इथून तुमचं आटपायचे नाही लोक, ती कधी सगळी तयारी. महाराजांचा जन्म झाला तुकारामवाडीमध्ये, हे सगळ्याला माहिती आहे, ते काही मी सगळं सांगत नाही. पहिले 1948ला जन्म झाला महाराजांचा. 17 सप्टेंबर 1948, लक्षात ठेवा महाराजांचा जन्मतारीख 17 सप्टेंबर 1948 जन्म झाला. अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आणि शक्य 1870, शक्य 1870 भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आणि 17 सप्टेंबर 1948 मागे जन्म झाला. आणि म्हणून गेल्या भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला बरोबर पूर्ण 75 वर्ष मागे होऊन गेले आणि त्यामुळे अमृत महोत्सवाचा शेवटचा काळ त्या ठिकाणी संपन्न झाला. पण आपला वेळ मिळाला नाही म्हणून तोच त्या आनंदाने आपण हा उत्सव साजरा करत आहोत. महाराजांचे वय आता 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे. असे महाराज काही पहिले काही 10-5 वर्ष पहिले 5-7 वर्ष घरी गेले बालपणामध्ये. त्यानंतर जवळ चांगलं सावळगाव, तिथे महाराजांचं शिक्षण झालं 7वीपर्यंत. जवळजवळ 1948 ते 1962 पर्यंत 5-7 वर्ष काल घरी गेला. पुढचे 5-7 वर्ष शालेय शिक्षणामध्ये गेले. तुकोबामाळ्यापासून 3 किलोमीटर सावळगाव आहे, तिथे शाळेत जायचं. ती शाळा सुटली की पुन्हा ज्ञानमंदिरावर जायचं, ते 3 किलोमीटर तिथून. आणि रात्री तिथं मग गीतेची संथा घ्यायची, संहिता, मृदंग शिकायचा, भजन गायचं, हरिपाळ शिकायचा. त्यावेळी त्या ठिकाणी शिकवायला हरिभक्तपाईन गोगोळी माधवबाबा घोले होते ज्ञानमंदिरावर. आणि गोगोळी माधवबाबांनी त्यांना सगळे पाठ द्यायला सुरुवात केली. संस्कृत शिकवलं, पहिलं पुस्तक त्याचे 5-7 पाठ शिकवले, हरिपाठ शिकवला, मृदंगाचे बोल काय शिकवले. हळूहळू मागा तिथं मृदंग बाजू लागले हरिपाठामध्ये, कुठे ज्ञानमंदिराला. असे ज्ञानमंदिराचा आणि 2 वर्ष काल महाराजांचा गेला. म्हणजे तुकारामवाडी ते सावळगाव शाळा, दिवसभर शाळा सांभाळायची. शाळेतून पुन्हा ज्ञानमंदिराला यायचं, ज्ञानमंदिर पुन्हा सकाळी उठलं की लगेच पुन्हा तुकारामवाडी जायचं. असं 3-6-8 किलोमीटर प्रवास दररोज पायी करायचे. असे 2 वर्ष त्यांनी प्रवास केला पायी. 8-8 किलोमीटर दररोज 8 किलोमीटर प्रवास करायचा. तेव्हा काही साधन नव्हती, एवढं काही नाही. सायकल होती एक त्यांच्या वडिलांना, बघायला काय कुठं काही साधन नव्हते. पायी 8-8 किलोमीटर प्रवास करून त्यांनी 2 वर्षामध्ये हे शिक्षण घेतलं. आणि शालेय 7वी पहिल्यांमध्ये 7वीला पास झाली. मागे पण विचार केला आता संस्थेत पाठवायचं, कोणी तुला संस्थेत पाठवायचा विचार केला मागे पुढे शिक्षण घेण्यासाठी. संस्थेत आनंद दिला संस्थेमध्ये, पण आई वडिलांनी त्याला विरोध केला. हा संस्थेत शिकला तर तो पुन्हा आमच्याकडे घरी येणार नाही. आणि खरं तर याने भरपूर शिकावं, याने पुढचं उच्च शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण घेऊन मग तिथं जावं कुठे आनंद शिकण्यासाठी. जसं मामासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं तसं याने उच्च शिक्षण घ्यावं असं वडिलांची इच्छा होती. पण पांडुरंग महाराज म्हटले मला तर मी उच्च शिक्षण गेलो, कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजचं वातावरण पाहून पण मला आनंदला जायची इच्छा होईल का. जर
4-5 वर्ष मी कार्यामध्ये राहिलो, उच्च शिक्षण घेतलं, मोठी पदवी संपादन केली, पण मला पण आनंदाला जाण्याची इच्छा राहणार नाही, म्हणून मला कायला जायचंच नाही. कायमचा ठोका कॉलेजला आणि महागात 7वी पास झाले कीच आळंदीला पोचले. आळंदीमध्ये मग मला सांगितलं मागे शुद्ध प्रतिपदा 28 नोव्हेंबर 1962 त्यांनी प्रवेश केला. मी त्यांच्याबरोबर होतो. त्या ठिकाणी कदमावली होते. कदमावलीचं नाव कोणी घेतो 3 दिवस भाऊसाहेब होते, कदमावली होते, आपले खेडल्या झुंग्याला कदमावली होते, खेडल्या झुंग्याला ते कदमावली मांचुरजी आहेत, भाऊसाहेब महाराज, कदमावली, मोठे बुवा, विठ्ठल महाराज घोले, अशी सगळी मंडळी आम्हाला त्यांनी शिष्य होती. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष आमचं शिक्षण गेलं त्याच काळामध्ये. आणि शिक्षण संपल्यानंतर माऊलींच्या पालखीबरोबर आणि तिथूनच सुरुवात झाली आमची जायला. पालखीबरोबर महाराजांचे नियम अतिशय कडक. पायी चालत असताना पालखी सोडून बाहेर जायचं नाही, दिंडी सोडून बाहेर जायचं नाही. बरेच मंडळी पालखीबरोबर चालतात, पण 1-2 किलोमीटर चालतात, दिले सोडून जाऊन बसले, चाल कुठं चहाचं हॉटेल असलं की बसले चहा पेत, चहाची दिंडीची त्यांची मला समज बघीच मला त्यांची माणसाची असे. पण महाराज कधी दिंडी सोडून बाहेर जात नाहीत, दिंडीत नियमाने चालायचं. त्या काळामध्ये काही पाण्याची व्यवस्था नव्हती, पहाटे उठायचं, महाराज पहाटे उठतो मग त्यावेळेस, आणि टँकर होतं तेव्हा स्नानाला, वड्या खोड्याला पाणी किंवा बादल्या घ्यायच्या, जवळ विहीर शोधायची, ते विहिरीतून पाणी काढायचं, आंघोळ करायची, आणायचं. नसली बादली नसली जवळ विहीर तर कुठं वड्या खोड्याला पाणी असतं, त्यावेळेस पाऊस नेमकाच पडून गेला असतो आणि त्या वड्याला पाणी कुठं साचलेलं असतं. रात्री जायचं 3:30-4ला, ते पाणी कसलंही काय बघ दिसतच नाही, पाणी अंधार असतो. मग ते जिथं असलं तिथं मिळेल पाणी, आणि जसं असलं तसं पाणी, त्यात पाण्यात मागायची आंघोळ करायची, जायचं आपल्या ठिकाणं जिथं मुक्कामाला, नित्यनेम करायचा. 5:30 पर्यंत नित्यनेम करून वळकोटी बांधून गाडीमध्ये टाकायची आणि पालखी तळावर जायचं. पुन्हा पालखी तळावर दर्शन घेऊन पुन्हा हातात टाळ घेऊन बसायचं. 3रा भोंगा झाला की लगेच दिंडी निघाली, घोडा निघाला गेले मागे गाड्या टाळले, दिंडीमध्ये बघायचं. तर थेट जेव्हा पालखी विसवायला थांबेल तेव्हा थांबायचं. मध्ये कुठं लगेला जायचं नाही, पाणी प्यायचं नाही, कुठं नाश्ता नाही, काही नाही काही नाही. यावर त्यांनी मागे नियमाचं पालन करत होते. दिंडी सोडून बाहेर जायचंच नाही. अहो काही वेळा तर दिंडीमध्ये असे कठीण असतं, 2-3 मुक्काम असे आहेत पालखीचे की संध्याकाळी आरतीला खूप आरती उशीर होतो. सासवडला 7:30-8 वाजता दिंडीचा मुक्काम आरती व्हायला. त्याचप्रमाणे मग वेळापूरला तिथे वेळच होतो. त्याच्यापुढे बंडी शेगावला तिथे 8 वाजतात, वाकीला बी 8-8:30 वाजता कधी कधी, आणि पंढरपूरला तर वेळेचा कळस होतो, कधी 8-9, कधी 10, 10:30. यावर्षी मला वाटतं यावर्षी 10:30 पर्यंत आरती झाली. माऊलीच्या पालखीची आरती पंढरपुरात 10:30ला झाली, आणि 11 वाजता मामा काय म्हणले तिकडं आपल्या वैष्णव झाली. आणि पण इतकं 1:30-2ला पालखी निघते, तेव्हापासून महाराज उभा दिंडीमध्ये, खाली बसायचं नाही, लगोला जायचं नाही. 6:30ला आरती होते, 6:30-7ला कुठं पादोकावर, फक्त तिथं पाणी पुण्या फक्त बसायचं, काही उभ्यावणी पाणी पोहणे मामासाहेबांचं म्हणणं होतं. फक्त पाणी फक्त बसायचं 1-10 मिनिट, पुन्हा उठून बघायचं. पुढे अभंग चालू झाले, प्रचंड गर्दी पंढरपुरामध्ये. 8:30, 9, 10, 10:30 आरती होते. 1:30-2ला महाराज निघाले पायी, तर रात्री 8:30, 9, 9:30 पर्यंत उभेच महाराज, खाली बसायचं नाही. बाकीचे लोक बसतात, इकडे जातात पुढे जाऊन, पण महाराज इतकी कट्टर नियमाने पालखी सोडायचं सगळं महाराज पालन करतात. 1-2 नियम नाही, असे मागीचे अनेक नियम आहेत. व्रत एकादशी, करीन उपवासी, किती काल तुम्ही मागीने सांगितलं बघ, असं किती त्रास झाला तरी आणि काही खायचं नाही प्यायचं नाही. काल ते माऊलींनी सांगितलं की दिवेघाट चढत असताना एकादशीचा दिवस, ज्येष्ठ वद्य एकादशीचा दिवस, दिवेघाट चढायचा आहे. दुपारी 3-3:30चा सुमार, प्रखर उष्णता, सूर्य आग ओकतोय, आकाशात आभ्र नाही, ढगाची सावली नाही, आणि मग चढायचे. पाणी प्यायचं नाही. फराळ केल्याने एकादशी दिवस आहे ना, फराळ नाही, पाणसा प्या म्हणतो, एखादं थोडा 8-10 ग्लास पाणी प्या, नाही पाणी प्यायचं नाही. महाराज काय सांगतात तू काय, एकादश अन्न पान जे नग करे ते भोजन, श्वान वेष्ट्या समान आत्मजन ते एक. जे लोक अन्न पाणी घेतात एकादशीच्या दिवशी ते श्वान विष्ठा खाल्ल्याप्रमाणे, कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे. म्हणून हे असे महाराज तो काय सांगतात आपल्याला. मग कसं पाणी प्यायचं, पाणी प्यायचं नाही. मग चढत असताना पकवाच कोणी घेत नाही, लक्षात घ्या. आता पकवाच कोणी घेत नाहीत ना, चढताना त्रास तो म्हणून मग कोणी नाही पकवाच, महाराज पकवाच घ्यायची. महाराज पकवाच मृदंगही वाजतात, पोटात अन्नाचा पाण्याचा पत्ता नाही. मृदंग घ्यायचा कधी कधी वर घाट चढत असताना, आणि मृदंग घेऊन मृदंग वाजत वाजत वर चढायचो. काय त्रास होत असेल तो, पोटात अन्न पण नाही,
वय गेल्यानंतर मग त्यांना इतका घाम येतो की पोटाचं सगळं पाणी त्या घामाचं पाणी कपड्यामध्ये भिजून कपडे ते पिळून घ्यावे लागतात महाराजांची वरती गेल्यानंतर. आणि याप्रमाणे महाराज त्रास सहन करता इकडला सोय. एका दिवसाचा इतका त्रास, एक थेंब पाणी प्या नाही, काही नाही, नाही म्हणजे नाही, एक थेंबचा पाणी अगदी एकसला प्यायचं नाही. एका उतर उपवास तर काही न उपवास, एकाच काही न उपवासी गाय नागण्याचे मुखे नाम, याप्रमाणे आणि महाराजांचा नियम आहे. किती नियम तुम्हाला सांगित, एक नियम सांगतो महाराजांचा आणि संपवतो. आता एकच नियम सांगतोय, ते कोणी सांगितलेलं नाही, तुम्ही ऐकलेला नाही. एक नियम सांगतो. महाराजांचा मुंबईला कीर्तन होतं, नाही महाराजांचं सप्ताह होतो, ते होऊन गेला विषय. जवळला करतो महाराजांचा, जवळ्याला कोणाचं, वैकुंठवासी बायजोबाई महाराज जवळेकर, त्यांचं गाव जदी जवळा, तिथे होतं महाराजांचं कीर्तन. एकादशीच्या दिवशी महाराज सकाळी निघाले तुकामाडीहून सायकलनी नारायणगावला, नारायणगावून आळेफाट्याला, आळेफाट्याहून अहिल्यादेवी नगरला, म्हणजे नगरला. तिथून गाड्याबद्दल एक गाडी लागेल, पुन्हा गाडी आमच्याकडे होती, एक गाडी होती फक्त परभणी ते शेवगाव, दुसरी गाडी पुन्हा गाडी नव्हतीच आमच्या भागातून पुण्याला यायला. मग गाड्या बदलत महाराज जवळा पाटला गेले 7:30 वाजता. महाराज 4 किलोमीटर गाव लांब जी गाडी पाठवली महाराजांना आणण्यासाठी, तो माणूस कंटाळून गेला. दुपारी 1 वाजता तो आला होता महाराजांना नेण्यासाठी तांग्या घेऊन, पण दिवस मावळा, महाराज येत नाहीत. तर आता महाराज आज येत नाहीत, गेला निघून. तो गाडी निघून गेली, महाराज 7:30 वाजता फाट्यावर उतरले. 4 किलोमीटर लांब पायी जायची, परत अन्नाचा पत्ता नाही, पाणी नाही, एका दिवसा दिवस. आता इकडे तिकडे पाहता कोणी आहे का आपल्याला न्यायला, कोणी नाही. उचलली पिशवी घेतली डोक्यावरती आणि लागले चालायला. जोरात चालतात की ते चोख दायच्या पाठीमागे लागला. जवळला जात असताना तो झपतो यांच्याबरोबर, यांनी ओळखलं ही तर चोरवाडा आहे, चोर बळा ह्या जोरात चालली, तो जोरात चालतोय. महाराज पुढे पळायला लागले, तो चढ मागे पळतोय. 4 किलोमीटर लांब आहे त्या फाट्यापासून आणि बायगाव म्हणूनचं गाव. पुढे पळत सरक नव्हती, दगडात रस्ता ठेसा लागतात पायाला महाराजांच्या. काही 8-8:30 वाजता महाराज जवळला पोहोचले. पोटात अन्न पाण्याचा काही नाही, अन्न नाही, पाणी नाही. जाऊन कीर्तन केलं, एकादशीचं कीर्तन, दणदणे कीर्तन केलं. बा आपल्याला त्रास झाला म्हणजे कीर्तन काही थोडं कमी, 1.5 वाजता 1 तास नाही, तितक्याच आवेशाने कीर्तन 2.5 तास कीर्तन महाराजांनी केलं. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे 8 वाजता. मी त्या माणसाकडे जेवण होतं, त्याला सांगितलं मी की महाराजांना कांदा लसूण चालत नाही, बिना कांदा लसणाची भाजी बनवा असं सांगितलं, पण त्याला आठवण राहील नाही. सकाळी 8 वाजता जेवायला आम्ही बसलो, मी एका बाजूला, मध्ये घुले महाराज, दुसऱ्या बाजूला बायजोबाई महाराज जवळेकर, आम्ही तिकडून जेवायला बसलो. आधी ती भाजी वाढायला की आला वाजता कांद्याचा लसणाचा. हो काय म्हणे की भाजी कांदा लसूण टाकला, हो मला आठवण नाही राहिली. महाराज म्हणे जाऊ द्या, काय हरकत नाही, कांदा लसूण भाजी त्यांनी वाढणार आहे ना, मग थोडी चटणी आणा म्हणे, चटणी सगळं आपण चपाती खाऊ, काय हरकत नाही. चटणी आणि त्याचंही लसूण, ह्याचे लसूण. आता काय करायचं, चटणीतही लसूण, भाजीतही लसूण, वरणातही लसूण. मग महाराजांनी काय केलं, पाणी ओतलं ताटामध्ये, त्याच्यात मीठ कालवलं आणि त्याच्यात चपाती सोडली. पाण्यात मीठ कालवून चपाती सोडून महाराजांनी त्याच्यात जेवण केलं. ही अशी अवस्था. पण इतका नियम त्यांनी बदलू दिला नाही. मला इतकं दुःख वाईट वाटलं, त्या माणसाला सांगू नये, आणि त्यांनी बिना लसणाची भाजी बनवली नाही. माझ्या डोळ्याला पाणी आलं. मी आणि त्या माणसाला जोर असं बोलवलं, त्याला काहीतरी बोलणार, रागवणार मी, की त्या माणसाने माझा हात दाबला. बोलायचं नाही, त्या माणसाला रागवायचं नाही. आपल्या नशिबात हाच आहार आहे. आज तू काय सांगतात, अन्नमान धन हेतो प्रागुदातीनं, अन्नमान धन हेतो प्रागुदातीनं, प्रागुदाची वगैरे पोट तुका करीना बो वाट. तुका काय सांगतात, अन्न मान धन हे प्रारब्धाने प्राप्त होतं ना, मग प्रारब्धाने प्राप्त असते, हाच आहार प्रारब्धाने आपल्याला दिलाय. ते आपल्या प्रारब्धाने त्याला सूचना केली की तू काय आता बिना कांदाला अन्न बनवू नको. आपलं प्रारब्ध त्याला सांगितलं, त्याच्यामुळे घडले म्हणे. आपण गाथा वाचतो ना म्हणे, मग वाईट वेळाचं काही कारण नाही. माझा हात दाबला, माझं त्यांनी बोलणं बंद केलं आणि तसेच पाण्यात चढून त्यांनी चपाती खाल्ली. असे आमचे महाराज. किती तुम्हाला त्या गुण सांगायचे बोलून गेलो. बाळाचे गुण संपण्यासारखे नाहीत, गुणांची खाण आहे. जेव्हा आहे देखील आणि काही वासी निखळच राशी गुणांची रास आहेत महाराज, गुणांची खाण आहेत. आणि म्हणून असे सगळे गुण माहिती वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. वेळ झालेला आहे, पाटील सुद्धा आलेले आहेत. धन्य तुमचं भाग्य, एवढा मोठा महात्मा, त्या महात्म्याचा आणि आपण हा उत्सव करत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला यामध्ये तुकोबाईला समाधान आहे, पांडुरंग परमात्मा समाधान आहे. मी आगमन एक श्लोक बोलून गेलो. जे देवाची भक्ती करतात ते देवाला आवडत नाहीत, जे आपल्या भक्ताची भक्ती करतात ते देवाला आवडतात. तुम्ही देवाच्या भक्ताची भक्ती करते, देवाचे भक्त तुकोबा आहे, तुकोबाईचे भक्त पांडुरंग महाराज घोले, आणि त्यांची भक्ती तुम्ही करत असल्यामुळे देवाला खूप अतिशय आनंद आहे. ये मे भक्त जना पार्थ, न मे भक्त असते ते जना.
मत भक्तांना ये भक्तात ते मी भक्त महामात्र असे आणि सर्वांची आवडते माझे अतिशय आणि प्रिय असणारे पांडुरंग महाराज फुले तुमचे श्रद्धास्थान त्यांचा पुस्तक करतात. आपण धन्यतेचे पात्र आहात. सेवा संपली, वेळ झालेला आहे. सगळी निघून होते परते आदगते सगते करून घ्यावेत मुते विनवित वासे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत नवतीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे तोषेन्मय द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटे सांड त्या सत्यमेते वाढो पाया मात्र दोहिताचे तिमग जावो विश्वसर्म सूर्य पाहू जीवांनी ते लाहो प्राणी जात वरिष्ठ सगळा मंगळी ईश्वर निष्ठांची बांधी आली अनवरत भूमंडळी भेटत होता. चला गलबगचे आरव चिंतामणीचे गाव बोलते जाग नव पुरुषांचे चंद्रमेजे आलांछन मार्तंजे तापयन ते सगळाही दास न शरे होतो. किंब होना सर्व सखी पूर्ण होनी तेही लोकी भैजो आद्यपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये दृष्टादृष्टविजय हुआ विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वर आवो हा होईल दान पसावो येणे लगे ज्ञानदेव सुगिया झाला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय.